दादरमधील कबूतरखान्याचा वाद पेटला। याबाबत गुरुवारी म्हणजे आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होते। दुपारी 3 वाजता मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। मुंबई महापालिकेने कबूतरखाना बंद केलाय। कारवाईला काही नागरिकांनी विरोध केलेला आहे। त्याबाबतच मुंबई हायकोर्टात आज सुनावणी होती। वाढवण बंदराला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी MSRDCनं तावा ते भरवेर दरम्यान द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला। या महामार्गाच्या भूसंपादनाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली। लवकरच भूसंपादनासाठी ड्रोन सर्वेक्षण सुरू होईल। मुंबईतील पश्चिम रेल्वेनं एप्रिल ते जुलै या 4 महिन्यांमध्ये विना तिकीट आणि अनियमित प्रवाशांविरोधात तिकीट तपासणी मोहीम राबवली। तब्बल 70 कोटी 98 लाखांचा दंड वसूल केला। ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत 24% अधिक आहे। एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करण्याला मंजुरी दिली। या धोरणानुसार भाडेपट्टा कराराचा कालावधी आता 98 वर्ष केलाय। आर्थिक संकटात सापडलेल्या MSRTCला तब्बल 10,000 कोटींचा तोटा आहे, त्यामुळे हा निर्णय घेतलाय। मुंबई महापालिकेनं श्वान निर्जलीकरण उपक्रम हाती घेतलाय। या उपक्रमाअंतर्गत गेल्या 2.5 वर्षात मुंबईत तब्बल 42,000 भटक्या श्वानांचं निर्जलीकरण करण्यात आलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।